नमस्कार शेतकरी मित्रांनो. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. त्यासाठी 2,000 रुपयांचे हप्ते हे दिले जातात. यावर्षी 16वा हप्ता जो आहे तो 28 फेब्रुवारी 2024 रोजी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जमा केला जाणार आहे. तर आपलं नाव या लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे pmkisan.gov.in या वेबसाईटवर बेनिफिशरी लिस्टमध्ये जाऊन आपण त्यात आपला राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गाव हे सिलेक्ट करून आपण आपल्या गावची यादी या ठिकाणी पाहू शकतो. या यादीमध्ये जर आपलं नाव नसेल तर त्याचा अर्थ असा आहे की आपली KYC झालेली नाही किंवा आपण लाभार्थी म्हणून अयोग्य आहात असं गृहीत धरलेलं आहे किंवा आपण या योजनेत नाव नोंदवलेलंच नसेल. जर आपली KYC झालेली नसेल तर आपण या ठिकाणी ऑनलाईन ही KYC करून घेऊ शकता. या ठिकाणी KYCसाठी आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार क्रमांक विचारला जाईल आणि आधार क्रमांक विचारल्यानंतर आधार क्रमांक भरल्यानंतर आपला आधार क्रमांक ज्या मोबाईलशी लिंक आहे त्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP येथे भरल्यानंतर आपलं जे आधार कार्ड आहे ते या योजनेशी लिंक होईल. यासाठी आपला आधार क्रमांक हा मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे गरजेचं आहे. तो मोबाईल क्रमांक चालू असणे आणि तो आपल्याजवळ असणे महत्त्वाचं आहे. KYC जर आधीच झालेली असेल तर आपल्याला तसाही मेसेज आपल्याला दिसतो की आपली KYC ही आधीच झालेली आहे. PM किसान सन्मान निधीचे जे शेतकरी पात्र आहेत त्याच शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे नमो शेतकरी योजनेअंतर्गत हे 6,000 रुपये दिले जातात. त्याचाही हप्ता या महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्या खात्यात जमा होईल.